नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. गेल्या 7 महिन्यांपासून मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी करिता लोकशाही पद्धतीने आंदोलन सुरू आहे. मात्र या आंदोलनाला राज्य सरकार हुकुमशाही पद्धतीने चिरडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा अहमदनगर कडून केला जातोय. लोकशाही पद्धतीने मराठा आरक्षणासाठी चालणाऱ्या आंदोलनाला सरकारने ओबीसी नेत्यांचा वापर करून, पोलिसांचा वापर करून आणि आता मराठा नेत्यांचा वापर करून हुकुमशाही पद्धतीने चिरडण्याचा प्रयत्न केलाय. यामुळे आता आम्ही आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यातील प्रत्येक मतदारसंघांमध्ये 500 पेक्षा जास्त उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. जर सरकार आम्हाला मदत करत नसेल तर आम्ही सरकारला लोकशाही पद्धतीने पराभव करू, असा इशारा देखील यावेळी मराठा संघटनेकडून देण्यात आला आहे. जय शिवराय. सरकार विविध प्रकारे हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहे. कधी पोलिसांचा वापर करत आहे, कधी ओबीसी नेत्यांचा वापर करत आहे. आता त्यांनी मराठा नेत्यांचाही वापर करायला सुरुवात केली आणि त्याही पुढे जाऊन त्यांनी आता हद्द केली का बायकांचा वापर करून जरांगे पाटलांना अडचणीत आणण्याचा किंवा त्यांच्या आंदोलनाला विरोध करण्याचा प्रयत्न करू राहिले. आम्ही सरकार विरुद्ध लोकशाही मार्गानेच भांडत आलेलो आहे आजपर्यंत, तरी सुद्धा सरकार आमच्यावर नाही ते खोटे गुन्हे दाखल करत आहे. यासाठी आता आम्ही सरकार विरुद्ध असहकार करण्यासाठी काय काय आम्हाला कायदेशीर मार्ग उपलब्ध आहे त्याच्यावर आम्ही चाचपणी करण्यासाठी आज मीटिंग बोलवली होती. संपूर्ण महाराष्ट्रातून उद्रेकाची लाट आहे आणि या लाटेतूनच एक कल्पना सगळ्यांच्या डोक्यात पुढे आलेली आहे का जर सरकार आपल्याला सहकार्य करत नसेल तर या सरकारचा उपयोग तरी काय. तर या सरकार विरुद्ध आपण जे आता लोकसभेचे इलेक्शन लागणार आहे त्या लोकसभेच्या निवडणुकीत एकेका मतदारसंघात किमान 500 उमेदवार द्यायचे, 500 पेक्षा जास्तच उमेदवार द्यायचे आणि सरकार विरुद्ध सहकार करायचा. या प्रयत्नांनी हे निवडणूक सरकारला घेताच येणार नाही. इतकी मोठी यंत्रणा सरकारकडे उपलब्ध नाही आणि आमचा सुद्धा लढा या निमित्ताने यशस्वी होणारच आहे आणि सरकारची निवडणूक ही रद्द करून आम्ही आमचा विजय उत्सव साजरा करणार. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहमदनगर.